नमस्कार, मी प्रबोधिनी गायकवाड। तुम्ही बघत आहात लोकवाहिनी मीडियाचं महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन। बघूया महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या घडामोडी। राज ठाकरे यांचा इशारा, मराठी माणसासाठी ही मुंबई महापालिकेची अखेरची निवडणूक, रात्र वैऱ्याची, आता गाफील राहिला तर संधी हातची गेलीच समजा। महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकींचे भविष्य उद्या सुप्रीम कोर्टात। 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्याने 17 जिल्हा परिषदा, 83 पंचायत समित्या, नागपूर चंद्रपूर महापालिका, 57 नगर परिषदा ठप्प। तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही स्थगितीची टांगती तलवार। चंद्रपुरात राजुरा नगरपालिका आचारसंहितेतच नेत्याच्या वाढदिवसाच्या नावाने ट्रॉली बॅगचे मोफत वाटप। काँग्रेस शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। सोशल मीडियावर व्हायरल फोटो व्हिडिओने राजकीय रणकंदन तापले। महाराष्ट्रात गुटखा माफियांवर मोकाची टांगती तलवार। 7 महिन्यात 22 कोटींचा गुटखा जप्त। शाळेजवळ विकणाऱ्यांवर आता मोका अंतर्गत कारवाई। एफडीए मंत्र्यांचा कठोर इशारा। अहमदनगरमधील आमदार संग्राम जगताप यांची किरण काळेंना 51 कोटींची मानहानी नोटीस। काळेंचे प्रत्युत्तर, जैन ट्रस्टची जागा बळकावल्याचे पुरावे समाधी समोर सादर करू, तुरुंगही भरणार। 51 कोटी झोळी घेऊन नगरकरांकडून गोळा करून देईल। जालनामध्ये दानवे लोणीकर यांची परतूरमध्ये एकत्रता, वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर। मुलांच्या राजकीय भविष्याची खुलेआम चर्चा। स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी एक दिलाने लढण्याचा संकेत। संगमनेर नगराध्यक्ष लढतीत भाजपच्या माजी नगरसेविका मेघा भगत यांची बंडखोरी। महायुतीत घोळ, शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्या समोर मोठ्या अडचणी। भाजपची पारंपरिक मते फुटण्याची दाट शक्यता। आदित्य ठाकरेंचा भाजपवर थेट हल्ला। निवडणुका डोळ्यासमोर असताना हिंदू मुस्लिम, मराठी अमराठी भांडणे लावून फूट पाडण्याचे घाणेरडे राजकारण। पारदर्शक मतदानात एकही जागा जिंकू शकत नाहीत म्हणून मतचोरी, बोगस यादी आणि ईसी मध्ये स्वमाणसं बसवण्याची सुपारी। महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकीवर अनिश्चिततेचे काळे सावट। अजित पवारांचे पुढे ढकलल्या जाण्याची शक्यताचे धमाकेदार वक्तव्य। उद्या सुप्रीम कोर्टात 50% आरक्षण मर्यादेची सुनावणी। बारामतीत युगेंद्रांचा 20 लाख लाच देऊन उमेदवार फोडल्याचा सनसनाटी आरोप। महाराष्ट्र राजकारणात ठाकरे बंधूंच्या युतीचा धमाका। मुंबई बीएमसी निवडणुकीत उद्धव राज एकत्र, काँग्रेस स्वबळावर लढणार। MVAचे तुकडे होण्याची शक्यता, शरद पवारांचा मनसेला आघाडीत घेण्याचा डाव। आणि याच सोबत अन्य घडामोडींसाठी बघत रहा लोकवाहिनी मीडिया।